निलंगा नगरपालिका निवडणूक अंतिम टप्प्यात होती। आज 1 डिसेंबरला प्रचार बंद आणि उद्या 2 डिसेंबरला मतदानाचा हक्क मतदारांना बजवायचा होता। अचानकपणे राज्य निवडणूक आयोग दिनांक 29 नोव्हेंबरला पत्र काढतो आणि तोच निर्णय वातावरण कोणाच्या बाजूने जन्मता कौल बघून अवघ्या 12 तासावर मतदान असताना निलंगा नगरपालिका निवडणूक रद्द होतात। हे लोकशाहीचा थट्टा असल्याचा आरोप काँग्रेस, शिवसेना, वंचित आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने करत एक मोठा आणि गंभीर आरोप राज्य निवडणूक निर्णय आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला। देवेंद्र फडणवीस सकाळी 12 वाजता वृत्तवाहिनीला मुलाखत देतात आणि सांगतात की मला निलंग्यातून संभाजीराव यांचा फोन आला होता आणि सर्व गोष्टी सर्व प्रक्रिया पूर्ण निवडणूक आयोगाच्या नियमितपणे झाल्या आहेत असं सांगण्यात आलं आणि लगेच दुपारी 29च्या निवडणूक आयोगाच्या पत्राचा हवाला देत वातावरण पाहून निलंगा निवडणूक अधिकारी निवडणुका 1 तारखेला दुपारी 5 वाजता रद्द करतो। हे संशयास्पद आणि कौडबंगल असल्याचा आरोप वंचित, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने करत निलंगा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात चक्काजाम करत राज्य सरकार आणि निवडणूक आयोग यांच्या विरोधात घोषणाबाजी करत धिक्कार असो म्हणून विरोध दर्शवला। उद्या पूर्वीप्रमाणे निवडणूक अधिकारी यांच्या आदेशानुसार 2 डिसेंबर रोजी जे मतदान निलंगा शहरात होणार होतं आणि तो 20 डिसेंबरला गेला आहे, त्याच दिवशी अर्थात 2 डिसेंबर रोजी अर्थात उद्या निलंगा बंदचं आव्हान काँग्रेस, वंचित आघाडीने दिला आहे। जनतेचा अपमान, लोकशाहीची थट्टा झाल्याचा दावा चारही पक्षांनी करत घोषणाबाजी केली। असे आहे की आमचा विजय निश्चित होता। महाराज नगराध्यक्ष पदावर विराजमान होणार ही काळ्या दगडावरची भगवी रेघ होती आणि हे कुठंतरी संभाजीच्या लक्षात आलं, कारण त्यांचा उमेदवार मी जो अभ्यास केला, मी डोर टू डोर फिरते, त्याच्यामध्ये 3ऱ्या क्रमांकावर संभाजी पाटील निलंगेकर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जात होता हे चित्र स्पष्ट झालं होतं आणि त्यामुळेच केवळ यांनी हे सगळं संयोगाने झालेलं नाही। निवडणूक आयोग तर अगदी शासनाचा भारतीय जनता पार्टीचा बटीक म्हणून काम केल्यासारखं करतंय। अतिशय वाईट गोष्ट आहे, लोकशाहीसाठी अतिशय गंभीर बाब आहे आणि हे कुठंतरी हुकुमशाहीकडे आणि एक अधिकारशाहीकडे भारतीय जनता पार्टी चाललेली असं माझं स्पष्ट मत आहे। सगळेच जे कॅन्डिडेट होते किंवा जे पक्षाचे उमेदवार होते ना, संपूर्ण उमेदवार सगळे रस्त्यावर आहेत, पण भाजप नाही। भारतीय पार्टी रस्त्यावर असायचा विषयच नाही ना, कारण त्यांना असं वाटतं की आम्हाला थोडा वेळ दिला तर आणखी आम्ही पैसे वाटू आणि आम्ही विजयी हो, पण असं लोकांनी कोणीही पैसे घेणार नाही त्याच्यावर माझा विश्वास आहे। 100% उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचा उमेदवार आमचे आदरणीय लिमन महाराज रेशमे हेच या विराजमान होणार नगराध्यक्षपदे हे 100% होणार आहे आणि त्याच्यामुळे हे षडयंत्र संभाजी निलंगेकरांनी केले असं मला वाटतं। प्रचार चांगला होता, 2 डिसेंबरला मतदान होता, आता 20 डिसेंबरला होणार आहे, म्हणजे 20 दिवस लांबणीवर गेला, काय सांगाल? हे 40 वर्षाच्या काळामध्ये ह्या पहिली बार असे हे म्हणजे आज शासनाने एवढी मोठी चूक केलेली आहे। जे आता यंत्रणा उद्या म्हणजे उद्या 1 तारीखला आपली निवडणूक असताना म्हणजे 2 तारीखला आपला मतदान असताना ह्या लोकांनी विनाकारण म्हणजे संभाजीचा फोन जातो, मुख्यमंत्री सांगतो, म्हणजे का चाललंय म्हणजे राजकारण म्हणजे हे निवडणुकीच्या पायाखालची माळूक असल्यामुळं ह्यांनी हे म्हणजे आपण निवडून येऊ शकत नाही म्हणून हे निवडणूक पुढे ढकलण्याचं कारस्थान केलेलं आहे। हे जनता ह्याला दाखवून देईल। सगळ्या जनतेला माझी विनंती आहे, तुमच्या भरोशावर आपण आज आत्मविश्वासावर तुम्ही अजून मी पुढे 20 तारीखचा टाइम दिलेला आहे त्यांनी आपल्याला। आज मुख्यमंत्री या शासनावर आमची आरोप आहे की चूक आहे तुमची। ह्या 50 वर्षामध्ये असं कधीच घडलं नाही, तुमच्या काळामध्ये घडलेलं आहे। हे असे कदापि आम्ही खपून घेणार नाही, शासनाचा विरोध करू आम्ही सगळे संबंध। आमदाराचा फोन मुख्यमंत्र्यांनी केला असेल तुम्ही? आमदाराचा फोन मुख्यमंत्री स्वतः सांगितले की मला संभाजी पाटलाचा फोन आला, त्याच्यामुळं हे म्हणजे त्यांचं म्हणजे त्याच्यामध्ये काळावर आहे 100% हे सीट जाणार होती त्यांची। आयोग आणि सरकार हे मिली बघत आहे असं वाटतं का तुम्हाला? 100% मिली बघत आहे। निवडणूक आयोग तर बटीक म्हणूनच काम करतो। अत्यंत म्हणजे टोकाच्या हरामखोरीचा निर्णय आहे, लोकशाहीशी गद्दारी आहे, राज्यघटनेशी गद्दारी आहे, कायद्याशी गद्दारी आहे, नीतिमत्तेशी गद्दारी आहे, हरामखोरी आहे।
बूट फाटेस्तोर निवडणूक आयोगाला मारलं पाहिजे या लायकीचा हा निर्णय आहे. कारण तो आदेश सुद्धा आता मी पत्रकार परिषदेत दाखवतो, हा नाही तो हा या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा चिपड्या तहसीलदारचा आदेश आहे. 29ला जो आदेश काढलाय तो सुद्धा एवढा हरामखोरीचा आहे, तुष्टपणाचा आहे. निलंगा नगरपालिका निवडणुकीत जी काही प्रक्रिया होती यांनी जे कारण सांगितलंय की अर्ज माघारी घ्यायला त्यांना पुरेसा वेळ मिळाला नाही, तर ती सगळी प्रक्रिया पार पाडून ठरलेल्या मूळ प्रोग्राम प्रमाणे 26 तारखेलाच चिन्ह वाटप निलंगा नगरपालिकेत झालं होतं. त्याच्यामुळं कायद्यानं एकही कारण यांना आजची निवडणूक उद्याची रद्द करण्याचं पुढे ढकलण्याचं कारण नव्हतं. केवळ नाटक करून आणि ह्या नाटकाचे भाग मुख्यमंत्री सुद्धा झाले. नेमकं 22 नगरपालिका रद्द झाल्या, त्याच्यात एकट्या निलंग्याच्याच आमदाराचं नाव घेऊन हे षडयंत्रात सहभागी असल्यासारखं स्टेटमेंट देतात. म्हणजे संशय पण आमदारावर येऊ नये आणि ती स्टेटमेंट आजच येते. का नाटकं लावल्यात? ठरवून प्लॅनिंग करता तुम्ही. 29च्या आदेशानं रद्द होते, आजच स्टेटमेंट मुख्यमंत्री देतात आणि ती आमदारच त्यांनी मुख्यमंत्री झाल्यापासून आमदाराचं नाव घेऊन कधी स्टेटमेंट दिली. 22 नगरपालिकेचा विषय होता राज्यातल्या एका निलंगा आमदाराचं. कारण हा एकच घटना अशी आहे निलंग्यातली वेगळी की निलंग्यात सर्व तारखा आणि सर्व नियमाचं पालन करून कार्यक्रम झाला होता, तरी सुद्धा ह्यांनी अन्यायकारकरित्या चुकीच्या पद्धतीनं हरामखोरी दुष्टपणा करून ही निवडणूक रद्द केली आहे. भाजपवाल्याची इथल्या आमदाराची फाटली होती, टरटरा फाटली होती, उद्या पडणार होते म्हणून आजचं मरण उद्यावर घातले. परंतु निलंग्याची जनता यांना अजूनही माफ करणार नाही. 20 तारखेला का चारी मुंड्या चित केल्याशिवाय निलंग्याची जनता राहणार. निवडणूक आयोगानं आणि महाराष्ट्र शासनाने आज ही निवडणूक पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला आहे किंवा निवडणूक पुढे ढकललेली आहे. त्याच्यावर आम्ही पूर्ण राष्ट्रवादी तुतारी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना या दोघांच्या माध्यमातून आम्ही निषेध करतो. आणि ज्या पद्धतीनं आत्ताच महाराज असतील, बेंजरगीते असतील, बापूजी असतील, ज्या पद्धतीनं पोट तिडकीनं आपल्या सर्वांना पत्रकारांना एक विनंती केली की बाबा जे सत्य आहे त्या सत्याला कुठेतरी जागा करण्याची ताकद तुम्हा सर्व पत्रकारमध्ये आहे. तुम्ही जागा करून जनतेला त्यांची जे दिशाभूल करायला ते कुठेतरी दिशाभूल करायला त्या गोष्टीला उघडं करून तुम्ही सांगितलं पाहिजे. हे कुठेतरी ज्या पद्धतीनं आज त्यांना चित्र दिसत होतं की आज हे 3ऱ्या नंबरला चाललेत आणि आपण कुठेतरी मागेच चाललोत आणि चालू आमदारांना किंवा चालू सत्ताधाऱ्यांना कुठेतरी आपली धोक्यात दिसली म्हणून काय केलंय का हे कुठेतरी शंकेला घर आहे. आणि कारण ह्या शंकेला घर असण्याचं कारण सकाळी दुपारी बाईट येते मुख्यमंत्र्याची की सगळं अलबेल आहे आणि निवडणूक होणार आणि संध्याकाळी तहसीलदार सांगतात की आपली निवडणूक 20 तारखेपर्यंत पुढे ढकलली गेली. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या वतीनं ह्या सरकारचं आणि निवडणूक आयोगाचं धिक्कार करते. बहुजनांनी सर्वसामान्य उमेदवारांनी उमेदवारी घ्यायची नाही, त्यांनी त्यांचा निवडणुका उमेदवार तयार करायचे नाहीत. हा इथल्या लोकांचा रचलेला हा डाव आहे. असा हा कुठेही होत नाही. उद्या सकाळी तोंडावर निवडणुका आहेत, मतदान आहे आणि आज निवडणूक आयोगाचं पत्र येतो. या निवडणूक आयोगाचा आम्ही धिक्कार करते. आम्हाला माहित आहे जिथं त्यांचा अडचण आहे तो 8 आणि 9 प्रभागाच्या निवडणुका त्यांनी नंतर घ्याव्या, पण ठरलेल्या निवडणुका त्यांनी वेळेमध्ये घ्याव्या आणि हा निर्णय मागे घ्यावा. आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जर आज हा निर्णय मागे नाही घेण्यात आला तर उद्या संपूर्ण निलंगा शहर आम्ही बंद करणार आहोत. आज तुम्ही रस्त्यावर बसलाय, निवडणूक अधिकाऱ्यांनी जे निर्णय दिला त्याच्या विरोधामध्ये बसलाय आणि रस्त्यावर बसलाय. 2 डिसेंबर म्हणजे उद्या मतदान होणार होतं. आजची शेवटची प्रचाराची तारीख होती आणि आता 20 डिसेंबरला मतदान होणार आहे. कसं बघताय? 2 डिसेंबरला म्हणजे उद्या मतदान होणार होतं आणि आता 20 डिसेंबरला गेलं म्हणजे 20 दिवस पुढे गेलेला आहे. जर 2 तारखेला मतदान होणार नाही तर 20 तारखेला पण मतदान आम्ही होऊ देणार नाही. आम्ही ही मतदानाचा पूर्ण प्रक्रिया आम्ही नंतर 2-4 महिन्यांनी घेण्यासाठी त्यांना भाग पाडू. आम्ही आता ही लोकशाही थट्टा तुम्ही असं म्हणताय. आता मतदार लोकशाहीची थट्टा तर चालूच झालेली आहे. ज्या स्वायत्त संस्था आहेत, निवडणूक आयोग आहे, याच्यावर पण आता ह्या बीजेपीचा या मोदी सरकाराची अगोदरच त्यांनी त्यांचा हात ठेवलेला आहे त्यांच्या ह्याच्यावरच. कारण आपण पाहत आहात ज्या शिवसेनेची अवस्था झालेली आहे
ज्या सर्वोच्च न्यायालयावर जेव्हा बूट फिरकावून मारण्यात आला त्याच्यावर इथलं कुठलं सरकार बोलवण्यात आलेलं नाही. निवडणूक आयोग तर त्यांच्या ताटाखालचा मांजर झालेला आहे. त्यांना ज्या पद्धतीनं वागवायचं त्या पद्धतीनं निवडणूक आयोग त्यांचे निर्णय देत आहे. पुढे तुमची भूमिका काय असणार आहे? आम्ही उद्याचं मतदान जर रद्द झालं तर आम्ही 20 तारखेचं पण आम्ही मतदान होऊ देणार नाही. ती निवडणूक आम्ही होऊ देणार नाही. आम्ही निवडणूक आयोगाला आम्ही मागणी करतो, आम्हाला सुधारित पूर्ण पुढे कार्यक्रम द्या. आम्ही पुढे 4 महिन्याचा वेळ घेऊन आणि आमचा जो खर्च झालेला आहे त्या खर्चाचा पूर्ण भरपाई कोण देणार आणि आमच्यासारख्या पक्षाला उभं राहण्याचं बळ कुठून मिळणार याचा खर्च निवडणूक आयोग देणार आहे का? हे होते वंचित बहुजन आघाडीचे थेट रस्त्यावर आलेली आहे. 2 डिसेंबर म्हणजे उद्या मतदान होणार होतं आणि थेट आता 20 डिसेंबरला मतदान होणार आहे. म्हणजे अर्थात 20 दिवसाचा कालावधी या ठिकाणी लावण्यात गेलेला आहे. निवडणूक आयोगाने जे निर्णय दिलेला आहे त्याच्या विरोधामध्ये आता या अशा पद्धतीच्या घोषणा या ठिकाणी चालू आहेत. आपण बघतोय की पोलीस बंदोबस्त या चौकामध्ये, छत्रपती शिवाजी चौकामध्ये भरपूर दिसतोय. आता पुढे निर्णय काय होणार आहे, पोलीस प्रशासन काय करणार आहे आणि निवडणूक आयोग काय निर्णय घेईल? आता निर्णय तर दिलेला आहे. आता येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीची भूमिका असणार आहे वंचित बहुजन आघाडीची हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आपण बघतोय अशा पद्धतीच्या ठिकाणी वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि लोकशाहीची थट्टा झाली असं या ठिकाणी त्यांचा आरोप आहे. मी असलम दारेकर, APN महाराष्ट्रासाठी निलंगा, लातूर. तुम्ही एक लक्षात घ्या, निलंग्याच्या सर्व नागरिकांना मी विनंती करतो आणि पत्रकार मीडियांचं बी मी आता ह्या माध्यमातून तुम्हाला निवेदित करतो की एक विषय लक्षात घ्या. काल रात्री आरओ सोबत माझं बोलणं झालं. आरओ साहेबांनी, निवडणूक निर्णय अधिकारी निलंगा नगर परिषदेचे, त्यांनी सांगितले की कुठलीही अडचण नाही. इथलं जे अध्यक्षपदासाठी आणि 8 आणि 9 प्रभागाच्या बाबतीमध्ये जे त्यांनी कोर्टामध्ये दाद मागितली होती अपक्ष उमेदवारांनी, त्या बाबतीतला सेशन कोर्टानं त्यांचं फेटाळल्यामुळं इथली कायदेशीर प्रक्रिया सरळ पूर्ण झालेली आहे असं त्यांचा निर्वाळा होता. रात्री सकाळी ज्यावेळेस बातम्या पाहत होतो, ABP माझाला माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची बाईट होती. त्या बाईटमध्ये महाराष्ट्राच्या कुठल्याही नगर परिषद नगरपंचायतीचं नाव न घेता त्याने सरळ म्हणले की निलंग्याहून संभाजीचा फोन आला होता. म्हणजे सन्माननीय आमदारांनी आपल्या मुख्यमंत्र्यांना फोन केलाय, इथली सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असं आमदारांनी मला सांगितलंय. तरी राज्य निवडणूक आयोगानं निलंग्याच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती कशामुळे दिली ही अनाकलनीय आहे, माझ्या कायद्याच्या अभ्यासाच्या पलीकडे आहे असं त्यांचं स्टेटमेंट आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, ती 10:30-11च्या दरम्यानची एक बाईट आहे ती. आज राज्य निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी निलंगा नगर परिषदेचे आरओ यांनी 4:17 आपल्याला प्रेस नोट दिली आहे की ही निवडणुकीला स्थगिती देण्यात आली. निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी 4:17 जर सांगतात स्थगिती असेल आणि राज्याचे मुख्यमंत्री 11च्या दरम्यान जर बाईटमध्ये सांगतात की निलंग्याच्या निवडणुकीला स्थगिती कसं काय आली, म्हणजे तुम्ही क्रोनॉलॉजी जर समजून घेतलात तर माननीय आमदारांचा फोन जाणं, मुख्यमंत्र्यांनी स्थगितीवर शिक्कामोर्तब करणं आणि राज्य निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींनी 4:17 पत्रकारांना आम्हाला सगळ्यांना प्रेस नोट देणं, या पाठीमागचं गौडगंबाल काय आहे? 29/11/2025 आलेला निर्णय राज्य निवडणूक आयोगाचा, त्या पत्राचा आधार देऊन त्यांनी हे स्थगिती दिली सांगितलंय. 29 का कळविले नाही मतदारांना किंवा उमेदवारांना? ऍब्सोल्युटली तुमचं जे म्हणताय ते सगळं खरं आहे. अपक्ष उमेदवारांना 22 तारखेला रिजेक्शनच्या जागी 25 तारखेला रिजेक्शन नोटीस मिळाली. 3 दिवसाच्या कालावधीच्या नंतर त्यांना स्वतःचं म्हणणं मांडण्याचा जो काही कक्षा आणि त्यांचं जे वेळ हवा होता त्या अनुषंगानं कायदेशीर प्रक्रियेमध्ये हा मुद्दा धरण्यात आला. पण जर सेशन कोर्ट त्यांचं जर म्हणणं फेटाळत असेल आणि त्याच अनुषंगानं राज्य निवडणूक आयोगानं त्या मुद्द्यावर बोट ठेवून मुख्यमंत्री सकाळी सांगतात आमदारांच्या फोनवर, तर या निलंग्याच्या सर्वसामान्य जनतेला नक्की समजून घेतलं पाहिजे की माननीय आमदारांच्या पॅनलच्या पायाखालची वाळू सरकली होती. त्या भीतीपोटी ही निवडणूक पुढे ढकलावं असं षडयंत्र नेमण्यात आलंय अशी सर्वसामान्य लोकांमध्ये एक चर्चा आहे, जेणेकरून भारतीय जनता पार्टीचा पराभव निश्चित होता का याबद्दल सर्वांच्या मनामध्ये शंका चुकचुकते आहे. आमदारावर बोट केलं जातंय, मुख्यमंत्र्यावर निश्चित आरोप केले जातात. तर उद्याच्या होणाऱ्या पुढे ढकललेल्या 20 तारखेच्या निवडणुकीमध्ये निलंगा नगर परिषदेच्या हद्दीतील सर्व मतदार बंधू
या सगळ्या गोष्टीचा पहिल्यांदा निषेध करतील आणि तुतारी वाजवणारा माणूस आणि मशाल चिन्हावर विजयी शिक्कामोर्तब करतील, ह्याच्यावर माझा खात्री आहे. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.